जर्मनीमध्ये बिअरच्या बॅरेलची घोड्यांच्या रथातनं वाजत गाजत मिरवणूक काढतात हे ऐकूनच मला आश्चर्य वाटलं होतं. त्यामुळे पहिला गेलो ही रॅली बघायला म्युनिक शहरात. तर जगातल्या सगळ्यात मोठ्या फेस्टिवलच्या ओपनिंगसाठी ही परेड काढली जाते आणि बिअरच्या बॅरेलचं उद्घाटन करूनच या फेस्टिवलला सुरुवात होते. 1835 साली जर्मनीतल्या बवेरिया राज्याच्या राजाने त्याच्या 25व्या वाढदिवसानिमित्त या परेडची सुरुवात केली होती. पुरुषांचा पारंपरिक पोशाख असा कोट आणि हाफ पॅन्ट असतो आणि महिलांचा असा स्कर्ट असतो ज्याच्यामध्ये कमरेला बांधलेल्या रिबिनीची गाठ जर डाव्या साईडला असेल तर ती स्त्री अविवाहित किंवा सिंगल असते, उजव्या साईडला असेल तर मॅरिड किंवा मिंगल आणि पुढे असेल तर लहान असते, पाठीमागे असेल तर ती स्त्री विधवा असते. या परेड मध्ये 9,000 लोकांचे 60 पेक्षा जास्त ग्रुप सहभागी झालेले असतात, ज्यामध्ये पारंपरिक वाद्य आणि संगीत, शेतकरी, शिकारी, मासेमारी आणि शस्त्रधारी संघटना आणि लोकनृत्य असतात. सजवलेल्या घोड्यांच्या रथामधून बवेरिया राज्यात 13व्या-14व्या शतकात तयार झालेल्या बिअरचे बॅरल आणले जातात, ज्याच्यामध्ये ऑगस्टिनर ब्रॉई या बिअरची स्थापना 1328 साली झाली होती, जिला म्युनिक मधील सगळ्यात जुनी बिअर मानली जाते. आणि जगातील सर्वात जुनी बिअर वायन स्टेफान ब्रेवरीची स्थापना 1040 साली ती सुद्धा याच राज्यात झाल्या. ही परेड 7 किलोमीटरची असते, जी जवळपास 2.5 तास चालते आणि याच्यामध्ये बवेरिया राज्यातील गावं, त्याचबरोबर जर्मनीतील इतर राज्य आणि युरोपमधील ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, इटली या देशांचे रथ सुद्धा सामील असतात. आणि ही परेड बघायला जवळपास 2 लाख लोक येतात. त्यामुळे याला जगातील सर्वात मोठी पारंपरिक वेशभूषेची परेड मानली जाते. आणि ही परेड पुढे सगळ्यात मोठ्या फेस्टिवल मध्ये जाते, जिचा व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका. ही मिरवणूक तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला लागतोय तुमच्या मित्रांना.